तुम्ही अजूनपर्यंत KYC केली नसेल तर KYC करा. बहिणींनो, KYC केलं नसेल तर KYC करा, कारण सर्वांना KYC करावी लागणार आहे. त्यामुळे ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC करा. विषय असा आहे की बघा बहिणींनो, KYC तुम्ही केली नाही तर हप्ता तुमचा बंद होऊ शकतो. हप्ता चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला KYC करावी लागेल. ओके. आणि बघा, KYC जरी तुम्ही केली तर हप्ता पण चालू राहील, काही टेन्शन राहणार नाही. आणि विषय कसा राहील, 17वा हप्ता तुम्हाला येण्याचा मार्ग मोकळा होईल. 31 डिसेंबरपर्यंत KYC करा. 17वा हप्ता जो आहे तुम्हाला, हा 17वा हप्ता कोणत्या क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ओके. मोबाईलच्या SMS कडे लक्ष द्या. कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता पडेल बहिणींनो, ही अत्यंत महत्त्वाची खुश खबर लाडक्या बहिणींसाठी आलेली होती.